नमस्कार. मकर संक्रांत जवळ आली आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की घराघरामध्ये बनते ती म्हणजे गुळाची पोळी. मग ही शेंगदाण्यापासून बनवतात, काही जण तिळापासून बनवतात, काही शेंगदाणे आणि तीळ मिक्स करून बनवतात. पण काय काय वेळा ही पोळी चिवट होते. तर आपण मस्त टम्म फुगलेली चिवट न होणारी 7 ते 8 दिवस टिकणारी पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी झटपट कृती आहे. थोड्याशा टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या टिप्स वापरल्या तर तुमची ही पोळी मस्त टम्म फुगेल आणि अजिबात चिवट होणार नाही आणि मस्त 7 ते 8 दिवस राहील. त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडकही होणार नाहीत. तर पोळी बनवण्यासाठी आधी आपण त्याचं सारण बनवून घेणार आहोत. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घालणार आहे. तर शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे शरीरासाठी चांगले असतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातलं जे मॉइश्चर, तेलकटपणा कमी होतो, तो भरून काढण्यासाठी या शेंगदाण्याचा आपल्याला उपयोग होतो. तर हे शेंगदाणे आपण मस्त हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही गुळाचे लाडू खाऊ शकता, गुळ शेंगदाण्याचे, किंवा अशी पोळीही बनवून खाऊ शकता. मकर संक्रांतच नाही, तुम्ही इतर वेळी ह्या अशा पोळ्या बनवून खाऊ शकता. तर आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. एक 5 ते 7 मिनिटामध्ये शेंगदाणे छान खरपूस भाजले जातात. गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत आणि लो गॅसवरतीच हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे जास्त करपून न देता याची साल निघेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. हे छान भाजलेही गेलेले आहेत आणि याची सालही निघते. तर आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये मी 1 मोठा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायचं आहे. तर चण्याचं पीठ आपण या सारणामध्ये घातल्यामुळे सारण जे आहे ते छान मिळून येतं, मिक्स होतं आणि सोबतच आपला गूळ जो आहे तो पोळीतून बाहेर येत नाही. त्यामुळे डाळीचं पीठ आवर्जून घालावं या सारणामध्ये. याची चवही अजिबात बिघडत नाही. तर मस्त असं आपण हे डाळीचं पीठ खरपूस भाजून घेतलेलं आहे. जास्त करपवायचं नाही आहे. तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हेही थंड करून घेणार आहोत. आता सेम कढईमध्ये 1 छोटी वाटी मी गावरान तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ घेतलेले आहेत. साधारण 3 टेबलस्पून हे तीळ आहेत. आपल्याला हे तीळही छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. सतत हलवत हे तीळ भाजून घ्यायचे. गावरान तीळ अनपॉलिश असतात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात. यामध्ये तेलकटपणाही जास्त असतो. पॉलिश तिळापेक्षा असे हे गावरान तीळ तुम्हाला मिळले तर हे नक्कीच घ्या. हे थोडेसे मातकट कलरमध्ये असतात. तर हे तीळ आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. तीळ भाजायला लागले की ते तडतड उडायला लागतात, म्हणजे तीळ भाजले गेलेत हे समजून घ्यायचं. तर मी तुम्हाला दाखवते की आपले हे तीळ व्यवस्थित भाजले गेलेत आणि तुम्ही पाहू शकता याला कलरही सुरेख आलेला आहे आणि हे अनपॉलिश आहेत. तर मस्त असे हे आपले गावरान तीळ भाजले गेलेले आहेत. तीळ भाजायला साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात. तर आपण हेही एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. आता आपले सगळे जे जिन्नस आहेत ते थंड झालेले आहेत. तर आपण ते मिक्सर जारमध्ये घेणार आहोत. इथे मी सगळे शेंगदाणे घेतलेले आहेत. तीळ आपले छान थंड झालेत ते घेतलेले आहेत. बेसन पीठही थंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे अजिबात मी जास्त करपवलेलं नाही आहे. आता पोळी गोड होण्यासाठी आपण यामध्ये गुळाचा वापर करतोय. तर इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. जितके आपण शेंगदाणे घेतलेत तेवढाच आपण गूळ घेणार आहोत. म्हणजे तुम्ही जर 2 वाटी शेंगदाणे घेतले तर तुम्ही 2 वाटी गूळ घेऊ शकता. आता इथे तुम्ही गूळ किसून घेऊ शकता किंवा गुळाची पावडर वापरली तरीही चालेल. तर मी हा साधा गूळ घेतलेला आहे. सेंद्रिय गूळ, चिक्कीचा गूळ न वापरता हा आपला साधा गूळ वापरलेला आहे. आता इथे 2 वेलची घेतलेल्या आहेत मी. ह्या वेलची आपण सोलून घालणार आहोत. तुमच्याकडे जर वेलचीची पूड असेल तर डायरेक्टली वेलचीची पूड घातली तरीही चालेल. मिक्सरमध्ये आपण हे सगळं फिरवून घेणार आहोत, त्यामुळे मी डायरेक्टली वेलची सोलून घातलेल्या आहेत. आता थोडीशी सुंठ पावडर आणि जायफळाची पूड घालणार आहे. तुमच्याकडे पूड नसेल तर जायफळ खिसून घातलं तरीही चालेल. या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला हे आजार होतात, त्यामुळे सुंठ पावडर आणि जायफळ नक्की घालायचं. आणि गोडाच्या पदार्थाला ही सुंठ पावडर आणि जायफळमुळे खूप छान चव येते. आता 1 चमचा तूप मी छान गरम करून वितळून घेतलेलं होतं. हे थंड केलेलं तूप आहे आणि हे आपण यामध्ये घालणार आहोत. आता तूप घातल्यामुळे हे जे सारण आहे ते छान मिक्स होणार आहे, त्यामुळे तुपाचा वापर करायचा. व्यवस्थित एका चमच्याच्या साहाय्याने आपण हे एकदा मिक्स करून घेणार आहोत. तूप एकदा सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर पल्स मोडवरती मी हे बारीक करून घेतलेलं आहे. मी हे पूर्ण प्लेन बारीक केलेलं नाही आहे. थोडंसं हे दरदरीत असं ठेवलेलं आहे. तुम्हाला जर असं सारण नको असेल तर तुम्ही याची पूर्ण पूड करू शकता. पण जरा गुळाचे, शेंगदाण्याचे आणि तिळाचे खडे आपल्या दाताखाली आले तर ते खूप छान लागतात.
आता इथे मी कणिक न मळता सकाळची जी चपातीची कणिक होती त्याचाच वापर करणार आहे. पण तुम्ही जर कणिक मळणार असाल तर गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं. त्यामुळे जी आपली पोळी आहे ती मस्त खुसखुशीत होते आणि छान खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा तुपाचं कडकडीत आपण मोहन घालायचं आहे. तर तुम्ही तसंही कणिक मळू शकता किंवा या गव्हाच्या पिठाचा साधी जी चपातीसाठी मळतो त्याचा वापर केला तरीही चालेल. आता हे गव्हाच्या पिठामध्ये ही कणकेचा गोळा मी छान असा घोळून घेणार आहे आणि याची छान वाटी बनवून घेणार आहे. तर पुरणाच्या पोळीसाठी आपण जशी वाटी बनवतो तशी आपण याची वाटी बनवून घेणार आहे. तुम्हाला किती पोळी मोठी आणि किती बारीक करायची त्यानुसार तुम्ही गव्हाच्या पिठाचा उंडा घेऊ शकता. तर तयार सारणाचा मी एक गोल गोळा करून घेतलेला आहे. साधारण जेवढी कणिक आहे तेवढंच मी सारण घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित एका हाताने सारण आतमध्ये दाबायचं आणि ही जी कणिक आहे त्याने हे कडेचं आवरण सगळं वर घेऊन सील करून घ्यायचं. तर मस्त पुरणपोळीसाठी आपण जसा उंडा भरतो तसा मी उंडा भरून घेतलेला आहे. छान गोल करून घेतलेला आहे. आता हा मस्त गोल करून झाला की याला छान गव्हाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि आपण पुरणपोळी लाटतो तशी लाटून घ्यायची. तर व्यवस्थित हे छान गोल मी मिक्स करून घेतलेलं आहे. हाताने थोडं दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. तर पोळी जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही. तुम्ही पाहू शकता याच्यातलं सगळं सारण एका साईडला न राहता सगळ्या बाजूने पसरलं जातं. गव्हाच्या पिठामध्ये आपण जे बेसन पीठ वापरलं आहे त्यामुळे जे पोळीचं कडेचे भाग आहेत ते अजिबात कडक होत नाहीत आणि पोळी अजिबातही कडक होत नाही. बेसन पिठामुळे पोळीला छान अशी चव येते आणि एकसारखं टेक्स्चर येतं. तुम्ही सारणामध्ये कोणत्या गुळाचा वापर करताय त्यानुसार आपल्या पोळीचा कलरही ठरतो. तुम्ही जर पिवळा गूळ वापरला तर पोळी जास्त काळपट दिसत नाही. पण तुम्ही जर चॉकलेटी कलरचा गूळ वापरला, जो काळपट गूळ असतो तो वापरला तर पोळीला काळपट कलर येतो. आता इथे मी तवा गरम केलेला आहे. तवा गरम झाला आहे. यावरती थोडंसं तूप टाकते. तुम्ही तूप किंवा बटर, तेल कशाचाही वापर करू शकता. आता तवा गरम झाला आहे. यावरती आपण ही पोळी टाकणार आहोत. पोळी आपण लो टू मीडियम गॅसवरती छान भाजून घेणार आहोत. यामध्ये गूळ आहे. जर फास्ट गॅसवरती जर पोळी भाजली तर गुळामुळे पोळी पटकन करपण्याची शक्यता असते. अलगद हाताने आपण ही उलटून घेणार आहोत आणि साईडने तूप सोडून मस्त ही पोळी छान खरपूस भाजून घेणार आहोत. पोळी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवतेच पुढे मस्त टम्म अशी फुगलेली आहे. तर अशी ही टम्म फुगलेली पोळी बनवण्यासाठी ह्या सगळ्या ज्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही वापरल्या तर मस्त खरपूस अशी ही टम्म फुगलेली पोळी तुम्ही ही घरच्या घरी बनवू शकता. आता पोळी तुम्ही जर एखाद्या बुत्तीमध्ये देत असाल किंवा कुणाला देत असाल तर तो पोळी लाटताना गव्हाच्या कणकेवरती तुम्ही छान काळे तीळ किंवा पांढरे तीळही लावू शकता. त्यामुळे पोळीला छान असं टेक्स्चर येतं आणि ती दिसायलाही खूप सुंदर दिसते. तर पोळी आपली छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजली गेलेली आहे. ही छान फुगली राहिलेली आहे. तर आपली पोळी छान आपण भाजून घेतली आहे. आता आपण ही एका साईडला काढून घेऊयात. आपली मस्त पोळी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्याही पोळ्या तयार करून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता अगदी किनारेपर्यंत काठापर्यंत याचं सगळं सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. कुठेही जाड पातळ पोळी राहिलेली नाही आहे आणि मस्त खरपूस अशी ही पोळी तयार झालेली आहे. ही पोळी तुम्ही तुपासोबत किंवा दुधासोबत खाऊ शकता. तर मस्त अशी ही खरपूस शेंगदाण्याची पोळी तयार झालेली आहे. गुळपोळी म्हणतात याला. तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की बनवून पहा. घरातल्यांना नक्की आवडेल. कशी झालेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक मकर संक्रांत स्पेशल रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.